नमस्कार, तुमचं सगळ्यांचं परत एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत। आज छान अशा फ्रेश भाज्या आल्या होत्या, मग म्हटलं आज भाजीपाला छान घेऊन जाऊयात। मग मी इथं पालक, शेपू, कोथिंबीर, त्याचबरोबर अजून हरभऱ्याची पण भाजी मिळाली मला, ती घेतली। वाटाणे घेतले। आता वाटाणे थोडे महाग आहेत, गवार वगैरे सगळं आणलं मी। भाजीपाला छान फ्रेश होता, पण पहिला पण भाजीपाला माझा थोडा राहिला होता आणि त्यातनंही हरभऱ्याची भाजी कधीतरीच नशिबाने मिळते असा हा प्रकार। आणि मस्त ताजी कोथिंबीर। हे झाल्यानंतर मला केक पण बनवायचा होता आणि मग ह्या भाज्या सगळ्या मी फ्रीजमध्ये लावल्या आणि अगोदरच्या भाज्या सगळ्या बाहेर काढल्या। केक बनवला आणि म्हणजे केक अगोदरच मी बनवला होता, फक्त त्याला नाही का अशा प्रकारे मी एका बॉक्समध्ये, कारण हा डॉल केक होता ना, म्हणून मग मला असा बॉक्स बनवावा लागला आणि माझ्या झाडांना खूप छान फुलं आली होती। मग म्हटलं की ही फुलं पण त्या केक बरोबर द्यावीत, कारण माझ्या मैत्रिणीच्याच मुलीचा बर्थडे होता। आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे आज आपल्या फ्रीजमध्ये ज्या सगळ्या भाज्या शिल्लक राहिल्या होत्या ना, तर त्यातल्या थोड्या करून म्हटलं एक मस्त डिश बनवावी आणि ती तुमच्याबरोबर शेअर करावी। मग ही इथं ह्या तव्यामध्ये मी बटर आणि तेल टाकलं, नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची छान अशी परतून घेतली। बटरमुळे छान टेस्ट येते। बारीक चिरलेला टोमॅटो देखील घातला। सिमला मिरची होती तर ती पण मी अर्धी सिमला मिरची घातली। जास्त कमी तुम्ही करू शकता किंवा स्किप पण करू शकता। भाज्या लवकर शिजाव्यात म्हणून मीठ घालायचं मस्त आणि याला झाकून ठेवायचं किंवा असंच ठेवलं तरी चालेल। आता हे फ्रोझन वाटाणे जे अगोदरचे राहिले होते, वाटाणे मी शक्यतो फ्रोझन करून ठेवते, कारण थोडे सारखे मला लागत असतात। आणि मग छान एक वाफ काढली याची। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला। तर काय करणार आहे मी, तर जो पनीरचा मसाला वगैरे रेडीमेड मिळतो ना, तर तोच मी एकदम छान अशी टेस्टी भाजी खावीशी वाटली आणि लवकर जर करायची असेल ना, तर मग मी अशा प्रकारे दुधामध्ये तो मसाला, घरचे अजून थोडेफार मसाले सगळं मिक्स करते। दुधामध्ये किंवा दह्यामध्ये हा मिक्स करायचा आणि तो पण मी तेलामध्ये घातला। याला छान असं परतून घेतलं पहिल्यांदा, कारण तो मसाला पण परतला गेला पाहिजे। नंतर मग याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा दूध, क्रीम किंवा पाणी टाकू शकता। आणि पनीर काय केलं मी, पनीर आहे ना, तर ते बारीक चिरलं आणि काही पनीर आहे ते स्मॅश करून याच्यामध्ये टाकलं आणि नंतर त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी अशा प्रकारे टाकून एकदम कमी गॅसवरती ही भाजी ठेवली। एकीकडे पोळ्या बनवल्या, मस्त अशी भाजी तयार आहे। खरं तर ही भाजी तुम्ही पाव बरोबर पण खाऊ शकता आणि एक चीजचं स्लाइस टाकलं, कारण मुलांना चीज स्लाइस खूप आवडतं आणि छान अशी डिश दिसावी म्हणून पण तुम्ही हे करू शकता। अगोदर सगळी अशी भाजी काढून घेतली, वरती पनीरचं स्लाइस ठेवलं। ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।